गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज डेट आहे 18 ऑगस्ट सोमवार. आणि आज जे आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे ते आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार आपल्या ज्या लेवल्स आहेत दिवसभराच्या त्या मार्केट ओपन होण्याच्या आधीच ड्रॉ झालेल्या आहेत. ज्या रेड लाईन्स आहेत तिथं रेजिस्टन्सच्या लाईन्स आपण ड्रॉ केल्या आणि ज्या ग्रीन्स लाईन आहे तर या लाईनवरती आपण सपोर्ट कन्सिडर करणार आहे. जेव्हा मार्केट सपोर्ट वरती येणार आणि आपला पॅटर्न बनवणार तेव्हा मी बुलिश साईडचा ट्रेड घेणार आहे. म्हणजे इथं मी सेल करणार पुटला, कारण ऑप्शन सेलिंग मध्ये थिटा डिकेचा चांगला बेनिफिट मिळेल. आणि रेजिस्टन्स वरती जेव्हा मार्केट येईल आणि आपला पॅटर्न बनवून त्यावेळेस आपल्याला कॉलला सेल करायचं, म्हणजे इथून बेरी साईडचा व्ह्यू असणार आहे. मार्केट जर रेजिस्टन्स वरती गेलं, पॅटर्न बनवलं तर आणि तरच आपण इथं कॉलला सेल करणार आहे. छोटा स्टॉप लॉस ठेवणार आणि तो जो स्टॉप लॉस आहे त्याला ट्रेल पण करणार. जे स्ट्रॅटर्जीचे रूल्स आहेत त्याच्याप्रमाणे आपण ट्रेड करणार आहे. तर मार्केट ओपन होण्याची वाट पाहूयात आणि पाहूयात आपल्याला ट्रेड नेमका आज पुटला सेल करायला. मार्केट गॅप अप ओपन झालेले, जवळपास निफ्टी 300 पॉईंटच्या पुढे आणि बँक निफ्टी जवळपास 750 पॉईंट गॅप अप ओपन झाले. म्हणजे तुम्ही पाहू शकता जे मार्केट आले ते आपल्या रेजिस्टन्स लाईन वरती आले. इथं जर पॅटर्न बनला तर आपला फिक्स आणि फिक्स हा बेरिश व्ह्यू असणार, म्हणजे इथं आपण कॉलला सेल करणार. पण पुटला आता इथं आपण कुठून सेल करणार नाही जोपर्यंत आपल्या सपोर्ट वरती येत नाही. तर वेट करूयात आपल्या पॅटर्न बनण्याचा आणि मग आपण आपल्या कॉलला सेल करूयात. तोपर्यंत वाट पाहूयात. ट्रेड क्लोज झालाय आणि आजच्या ट्रेडमध्ये ऑलमोस्ट आपल्याला 1300 रुपयाचं प्रॉफिट मिळालेलं आहे. ट्रेडमध्ये आपण 56,200चा कॉल सेल केला होता आणि हेजिंग म्हणून 58,600चा कॉल बाय केला होता. याचे जर ऑर्डर्स मध्ये जर बघितलं आपण तर ट्रेडमध्ये एंट्री घेतली होती आपण 9:53 आणि ट्रेडमधून एक्झिट झालेले आपण 10:08 म्हणजे ऑलमोस्ट आपण 15 मिनिटांमध्ये ट्रेड क्लोज झालाय आपला. आता हा जो ट्रेड आहे आपण बघू शकतो तर बँक निफ्टी मध्ये 9:53 म्हणजे ही मोठी वाली रेड कॅन्डल. तर ह्या कॅन्डलच्या इथे आपण ट्रेड घेतला होता, म्हणजे तुम्ही बघू शकता आपण फार टॉपला ट्रेड घेतला होता. त्याच्यामुळे स्टॉप लॉस पण आपला एकदम छोटा होता आणि त्याच्यानंतर खाली मार्केट बेरीज झालं, पुन्हा एकदा पुल बॅक व्हायला लागलं, रिट्रेस व्हायला लागलं, त्यानंतर पुन्हा खाली गेल्यावरती पुन्हा रिट्रेस होता आणि मग इथं आपण ट्रेडला एक्झिट केलेले. हे जर ऑप्शनच्या चार्ट मध्ये जरी बघितलं आपण तरी पण आपण बघू शकतो की आपण टॉपलाच सेल केलेले कॉलला. हा ऑप्शनचा चार्ट आहे. तुम्ही बघू शकता इथं आपण ट्रेडला एक्झिट एंट्री घेतलेली आणि त्याच्यानंतर आपला या एरियामध्ये साधारणतः हा एकदम छोटा वाला स्टॉप लॉस होता आपला आणि इथं एक्झिट झालेला आहे ट्रेड. जर ट्रेड आपला हा स्टॉप लॉस हिट नसता झाला ट्रेलवाला तर तुम्ही बघू शकता आतापर्यंत किती प्रॉफिट झालं असतं.